नमस्कार, मी राधिका जाधव आणि तुम्ही पाहत आहात दिशा न्यूज मराठी। आज आपण बोलतोय अशा सणाबद्दल जो फक्त एक परंपरा नाही, तो आहे एक भावना, एक बंध, एक संवेदना आणि त्या भावनांचं सुंदर रूप म्हणजे रक्षाबंधन। रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाच्या हाताला राखी बांधते, पण या राखीच्या एका छोट्याशा दोऱ्यामध्ये लपलेलं असतं प्रेम, सुरक्षितता आणि एकमेकांवरचा विश्वास। ती राखी भावाला बांधताना बहीण मनोमन सांगते, माझ्या रक्षणासाठी नेहमी पाठीशी राहा, आणि भाऊ ही उत्तर देतो, जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असलीस तरी मी तुझ्यासाठी उभा आहे। पण हा सण फक्त इतकाच नाही। इतिहासाचा मागोवा घेतला तर महाभारतात द्रौपदीने कृष्णाच्या हाताला साडीचा तुकडा फाडून बांधला। कृष्णाने त्याचे ऋण तिचं वस्त्रहरण रोखून फेडलं। हीच तर खरी राखी। शिवाय झाशीची राणी लक्ष्मीबाईने शौर्य टिकवण्यासाठी जुल्फिकार अलीला राखी पाठवली होती, असेही सांगितले जाते। आजच्या काळात रक्षाबंधनाचं रूप बदललं आहे। आता बहीण भावालाच नव्हे, तर बहीण बहिणीला, मैत्रीण मैत्रिणीला, अगदी सैनिकालाही राखी पाठवते। कधी आई मुलाला, तर कधी मुलगी वडिलांना राखी बांधते। म्हणजेच नातं जिथं प्रेमाचं आहे, तिथे राखी आहे। घरात पुरणपोळी, बासुंदी, श्रीखंड यांचा सुगंध दरवळतो आणि हसतमुख भावंड एकमेकांना आठवणींच्या मिठ्या मारतात। कधी गमती जमती, कधी जुन्या आठवणी आणि कधी डोळ्यातून ओघळणारे भावनांचे अश्रू। आजच्या सोशल मीडियाच्या युगात ऑनलाईन राखी, गिफ्ट्स, मेसेजेस या सगळ्यात एक गोष्ट अजूनही तितकीच शुद्ध आहे, ती म्हणजे भावना। राखीचा दोरा फक्त धागा नाही, तो आहे संरक्षणाचा संकल्प, प्रेमाचा गंध आणि विश्वासाचा वसा। दिशा न्यूज मराठीकडून सर्व भावंडांना, दर्शकांना आणि देशातील प्रत्येक रक्षणकर्त्याला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा। ही राखी असते दोघांचं नातं जपणारी, गाठीपेक्षा घट्ट वीण ठेवणारी। ती एक वचन असते, कधी पाठीशी उभं राहण्याचं, तर कधी मनापासून साथ देण्याचं।